नमस्कार. द सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. 23 नोव्हेंबरला राज्यामध्ये नवं सरकार स्थापन होईल. 2014-2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष होता. त्याची कारणं भाजपच्या यशापेक्षा काँग्रेसच्या पडझडीमध्ये होती. महाराष्ट्र हा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. 1977 साली जनता पक्षाला 100 जागा मिळाल्या होत्या. जनता पक्षाचं नेतृत्व त्यावेळी एस.एम. जोशी यांच्याकडे होतं. समाजवाद्यांचा सामाजिक आधार व्यापक होता म्हणून त्यांना हे यश मिळालं नव्हतं, तर काँग्रेस विरोधी लाटेमुळे जनता पक्षाला हे यश मिळालं होतं. 2014च्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस विरोधी लाटेचा मोठा प्रभाव होता. 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात भाजप विरोधी लाट असल्याचं स्पष्ट झालं. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 31 मतदारसंघात महाविकास आघाडीला यश मिळालं. लोकसभा निवडणुकात झालेल्या पराभवाचं रूपांतर विधानसभा निवडणुकांच्या विजयात करण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकार आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार या दोघांनीही कंबर कसली आहे. महाराष्ट्रातल्या निवडणुका लांबणीवर टाकण्याची खेळी निवडणूक आयोगाने केली. मराठा समाजातील असंतोषाला शह देण्यासाठी 14 जातींचा समावेश अन्य मागासवर्गीय समाजात करण्याचा निर्णय घेण्यात आला. लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली. त्याशिवाय लाडका भाऊ, राज्यमाता, गोमाता असे शेकडो निर्णय अल्पकाळात घेण्यात आले. हरियाणामध्ये जे घडलं त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार असा दावा केला जाऊ लागला. मतदारांच्या मनात काय आहे याचा अंदाज प्रसार माध्यमांच्याही आधी इच्छुक उमेदवारांना आणि विद्यमान आमदारांना येतो. कारण आपल्या राजकीय करिअरबाबत ते कमालीचे जागरूक असतात. म्हणूनच तर भाजपमधील अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. अजित पवारांच्या पक्षालाही गळती लागली आहे. उद्धव ठाकरेंच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळतो आहे. काँग्रेसची स्थिती सुधारताना दिसते आहे. मुख्यमंत्री पदावर दावा करण्याची भाषा काँग्रेस नेते करू लागले आहेत. याचा अंदाज अर्थातच भाजप नेतृत्वाला आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भाजपने चतुराईने रणनीती आखली आहे. राज्य सरकारचे विविध निर्णय समाजातील विविध घटकांना आकर्षित करतील याची खबरदारी घेण्यात आली आहे. त्याशिवाय शिंदे सेना आणि अजित पवार यांना चुचकारण्यामध्ये कोणत्याही प्रकारची कसर ठेवण्यात आलेली नाही. त्यासोबतच विरोधकांच्या ऐक्याचा निर्देशांक कमी होईल याकडे खास लक्ष देण्यात आलेलं आहे. राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी, कपिल पाटील अशा नेत्यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे हे लोक सगळे स्वबळावर पडणार आहेत. युती किंवा आघाडीची त्यांना काही गरज नाही पडण्यासाठी. विधानसभा निवडणुकांमध्ये या छोट्या पक्षांनी एकेका मतदारसंघात 5-6 हजार मतं घेतली तरीही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडणूक जड जाऊ शकते. भाजप ही ए टीम तर शिंदे सेना, अजित पवार या बी टीम आणि सी टीम आहेत. प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी, राज ठाकरे ते कुठच्याही सिक्वेन्समध्ये लागतात, चालून जातात. तर हे खरं तर डी टीम आहे. भाजपने आपल्या अनेक टीम या निवडणुकीत उतरवल्या आहेत. निवडणूक आयोग, न्यायपालिका, राज्य सरकार आणि एवढ्या साऱ्या टीम्स कामाला लावल्या की भाजप राज्य विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष ठरेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांना वाटतोय. पैसा, विचारधारा, कार्यक्रम, संघटन आणि अन्य पक्षांचे नेते असा सर्व फौजफाटा, तोफखाना घेऊन भाजप मोर्चे बांधणी करत आहे. 20 नोव्हेंबरला काय होईल याचं भाकीत करण्यात हशील नाही. आपण आज जो विचार करू त्याचं प्रतिबिंब 23 नोव्हेंबरला लागणाऱ्या निकालात पडणार आहे. त्यामुळे आज घडीला प्रत्येक पक्ष आणि उमेदवार काय करतोय यावर नजर ठेवायची असते. पुढच्या भागात मी चर्चा करणार आहे युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम या संस्थेने सादर केलेल्या भारतासंबंधीतल्या अहवालाची. युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन रिलिजियस फ्रीडम ही अमेरिकन सरकारची स्वायत्त संस्था आहे. जगातील विविध देशातील नागरिकांना जागतिक मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यानुसार आपापल्या धर्मांचं वा श्रद्धांचं अनुसरण करण्याचं स्वातंत्र्य मिळतं का या संबंधात ही संस्था अहवाल प्रकाशित करते. विविध देशांना भेटी देऊन संबंधित नागरिकांच्या मुलाखती घेऊन
सर्व प्रकारचा डेटा व माहिती आणि संशोधन या आधारे हा अहवाल तयार केला जातो. 2 ऑक्टोबर रोजी या संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालात भारतातील धार्मिक स्वातंत्र्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. 2024 सालामध्ये अल्पसंख्य समूहातील व्यक्तींच्या हत्या गोरक्षक वा स्वयंघोषित धर्मरक्षकांनी केल्याचं सदर अहवालात नमूद करण्यात आलंय. अल्पसंख्य समाजातील व्यक्तींना मनमानीपणे अटक करणं, त्यांच्या प्रार्थनास्थळांवर हल्ले करणं, प्रार्थनास्थळं जमीनदोस्त करणं यासारख्या घटनांची दखलही सदर अहवालात घेण्यात आली आहे. भारत सरकारने हा अहवाल नाकारला आहे. अमेरिकन सरकारची ही संस्था पक्षपातीपणे काम करते असा आरोपही केला आहे. सीमा हसन यांनी हा अहवाल दिला आहे. संस्थेमध्ये त्या वरिष्ठ धोरण विश्लेषक आहेत. भारतातील धार्मिक स्वातंत्र्य ढासळत आहे अशी नोंद त्यांनी केली आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा केंद्र सरकारने 2019 साली पारित केला, परंतु त्याचे नियम 2024 साली निश्चित करण्यात आले. या कायद्यासोबतच भेदभाव करणारे अनेक कायदे पारित करण्यात आले. उदाहरणार्थ धर्मांतर बंदी कायदा, गोवंश हत्या बंदी कायदा, दहशतवाद विरोधी कायदा. अल्पसंख्य समाजाला दडपण्यासाठी, धमकावण्यासाठी या कायद्यांचा वापर केला जातो. अल्पसंख्य समाजाबाबत खोटी माहिती पसरवणं, त्यांचा द्वेष करणारी नॅरेटिव्ह किंवा संभाषित प्रसारित करणं यामध्ये भारत सरकारच्या अनेक अधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे अल्पसंख्य समूहांबाबत द्वेष पसरवला जातो, त्यांच्या विरोधात हिंसाचाराला चिथावणी दिली जाते, त्यामुळे त्यांच्या प्रार्थनास्थळांवर हल्ले होतात असं सदर अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे भारताचा समावेश कंट्री ऑफ पर्टिक्युलर कन्सर्न या वर्गात करण्यात आला आहे. भारत सरकारचे म्हणजे परराष्ट्र मंत्रालयाचे जे प्रवक्ते आहेत रणधीर जयस्वाल यांनी हा अहवाल धुडकावून लावला आहे. ही संस्था म्हणजे USCIRF किंवा युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन रिलिजियस फ्रीडम ही संस्था पक्षपाती आहे, राजकीय हेतूने हा अहवाल लिहिला जातो असा आरोपही त्यांनी केला आहे. या संस्थेच्या अहवालात वस्तुस्थितीची विटंबना केली जाते आणि त्यामुळे संस्थेची विश्वासार्हताच धोक्यात येते असंही त्यांनी म्हटलं आहे. तर ही संस्था खाजगी असली तरी अमेरिकन सरकारची आहे आणि अमेरिकन सरकारच्या राजकीय हितसंबंधांची पाठराखण करणारी आहे अशी टीका यापूर्वी अनेक देशांनी केली आहे. त्या टीकेत तथ्य असेलही, परंतु भारत देश आता केवळ कागदोपत्री म्हणजे संविधानात लिहिलं आहे म्हणून सर्व धर्मांप्रती समभाव बाळगणारा आहे. वास्तवात भारतात सर्व धर्म समभाव उरलेला नाही. हे वास्तव आपल्यालाही म्हणजे आपल्या अनुभवाला पदोपदी येतच असतं. तीच बाब या संस्थेने अधोरेखित केली आहे. साधं उदाहरण द्यायचं तर गेली काही वर्ष लडाखमध्ये अहिंसक मार्गाने निदर्शनं सुरू आहेत, परंतु भारत सरकारने या निदर्शनांची दखल घेतलेली नाही. सोनम वांगचुक यांच्यासारख्या शांतताप्रेमी, पर्यावरणवादी, शैक्षणिक आणि विज्ञानवादी म्हणजे शिक्षण तज्ञच आहेत ते आणि विज्ञानवादी तर आहेत. या नेत्याला नवी दिल्लीत निदर्शनं करण्याची परवानगी नाकारण्यात आलेली आहे. लडाखमध्ये 77% लोकसंख्या बौद्धांची आहे, 13% मुस्लिम आहेत, तर हिंदू केवळ 8% आहेत. लडाखमध्ये लोक आंदोलन का करत आहेत, त्यांच्या मागण्या कोणत्या आहेत आणि केंद्र सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष का करत आहे याची चर्चा पुढील भागात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जम्मूमध्ये पावसाळा आहे, काश्मीरमध्ये पावसाळा नाही पण पाऊस पडतो. लडाखमध्ये सर्वात कमी पाऊस पडतो. पंजाबचं मैदान, शिवालिक टेकड्या आणि मध्य हिमालयाची पीर पंजाल रांग जम्मूमध्ये आहे. पीर पंजाल रांग आणि ग्रेटर हिमालया यांच्यामध्ये काश्मीरचं खोरं आहे. मान्सूनचे वारे पीर पंजाल पर्वतरांग पार करू शकत नाही, त्यामुळे काश्मीरमध्ये मान्सून नाही. लडाखमध्ये पर्वतरांगा या हिमालयापेक्षा उंच आहेत. झास्कार, लडाख आणि काराकोरम या पर्वतरांगांना ट्रान्स हिमालयन पर्वतरांगा म्हणतात. सिंधू नदीचा उगम तिथे आहे, लडाख आणि झास्कार पर्वतरांगांमध्ये. म्हणजे त्यांच्या हिवाळ्यात लडाखमध्ये उणे 20 ते 40 तापमान असतं. इतक्या उंचावर आहे हा प्रदेश. लडाखमधील लोक आंदोलन का करत आहेत, त्यांच्या मागण्या कोणत्या आहेत? जम्मू, काश्मीर आणि लडाख हे 3 स्वतंत्र प्रदेश आहेत. हिमालयाच्या 3 रांगा आहेत, शिवालिक, मध्य हिमालय आणि हिमालय.
शिवालिक टेकड्यांच्या रांगांच्या अलीकडे मैदान आहे. हा मैदानी प्रदेश शिवालिक टेकड्या आणि मध्य हिमालयाची पीर पंजाल रांग जम्मूमध्ये येते. जम्मूमध्ये पावसाळा असतो. पीर पंजाल रांग आणि हिमालय यांच्यामध्ये काश्मीर खोरं आहे. पीर पंजाल रांग मान्सूनचे वारे पार करू शकत नाही, त्यामुळे काश्मीरमध्ये पावसाळा नसतो. लडाख ट्रान्स हिमालयन पर्वतरांगांचा प्रदेश आहे. तिथे हिमालय नाही. झास्कार, लडाख, काराकोरम या पर्वतरांगा आहेत. तिथे अजिबात पाऊस पडत नाही. तो प्रदेश थंडगार वाळवंटाचा आहे. लडाखमधली 75% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यापैकी 40% लोकसंख्या शेती आणि पशुपालन करते. लडाखमध्ये 2 गावांमधलं अंतर 20 ते 80 किलोमीटर असतं. हिवाळ्यात लडाखचं तापमान उणे 20 ते 40 डिग्री सेल्सिअस असतं. पाऊस पडत नाही, त्यामुळे हिमनद्या हाच लडाखमधील पाण्याचा एकमेव स्रोत आहे. वसंत ऋतू तिथे शेतीला पाण्याची गरज असते. नेमक्या याच काळात तापमान वाढल्याने हिमनद्या वितळतात. मात्र जागतिक तापमान वाढीमुळे हिमनद्या रोडावल्या आहेत. लडाखमधील गावांना पाणी टंचाई भेडसावते आहे. या पाणी टंचाईवर सोनम वांगचुक यांनी एक उपाय शोधून काढला. हिवाळ्यामध्ये वाहणाऱ्या झऱ्यांचं पाणी एका नळाने खालच्या अंगाला आडायचं आणि त्याचं कारंज करायचं. हिवाळ्यात या पाण्याचं बर्फ होतं, त्यामुळे बर्फाचा मोठा स्तूप तयार होतो. हा बर्फाचा स्तूप वसंत ऋतूतही पूर्णपणे वितळत नाही, कारण त्याचा पृष्ठभाग छोटा असतो. त्यावरच सूर्यप्रकाश पडतो. सोनम वांगचुक यांना म्हणूनच इनोव्हेटर म्हटलं जातं. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर लडाखमधील गावागावात बर्फाचे स्तूप उभारून जलसंधारण करण्याची स्पर्धा लागली. जलसंधारणाचा हा अनोखा मार्ग हिंदुकुश पर्वतरांगा, काराकोरम, तिबेट सर्वत्र वापरता येईल असा विश्वास सोनम वांगचुक यांना आहे. मात्र लडाख हा प्रदेश संरक्षणदृष्ट्या कमालीचा संवेदनशील आहे. पाकिस्तानने बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलेल्या काश्मीरचा मोठा प्रदेश गिलगिट आणि बाल्टिस्तान हा लडाखचा विस्तार आहे. अक्साई चीन हा चीनच्या ताब्यात असलेला प्रदेशही लडाखचा आहे. सियाचेन ही जगातली सर्वाधिक उंचीवरील युद्धभूमी लडाखमध्ये आहे. त्यामुळे लडाखमधील भारत चीन सीमा तणावाच्या बातम्या ज्या असतात त्या आपल्याला वाचायला मिळतात. परंतु लडाख, तिबेट, गिलगिट, बाल्टिस्तान यांच्यामध्ये प्राचीन काळापासून जनसमूह राहतात, शेती करतात, शेळ्या, मेंढ्या, याक हे प्राणी पाळतात. त्यांचा एकमेकांशी व्यापार होता. अगदी काल परवापर्यंत व्यापार होता आणि आजही काही प्रमाणात तो सुरू असतो. त्या समूहांचं जीवन, त्यांचे प्रश्न याबाबत आपण सजग नसतो. भारतीय लष्कराचा अभिमान असतो आपल्याला, त्यात काही गैर नाहीच. परंतु देश म्हणजे केवळ सैन्य नसतं. देश म्हणजे देशातली माणसं असतात. जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये लडाखची परवड होत होती. त्यामुळे या राज्याला नावापुरती स्वायत्तता देणारं राज्यघटनेतलं 370 कलम रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत लडाखी लोकांनीही केलं होतं. मात्र 2019 साली हे कलम रद्द झाल्यानंतर लडाखच्या कारभारात लडाखी लोकांचा काहीही सहभाग राहिला नाही. उपराज्यपाल लडाखचा कारभार पाहतो. लडाखमधील नैसर्गिक संसाधनं, पायाभूत सुविधांचा विकास, दैनंदिन कारभार यामध्ये लडाखमधील नागरिकांना काहीही स्थान नाही. महाराष्ट्रात 4 वर्ष राष्ट्रपती राजवट लागू केली, विधिमंडळ बरखास्त केलं, राज्याचे कायदे कानून राज्यपाल ठरवू लागला, कायदा सुव्यवस्था राज्यपाल आणि केंद्रीय गृह मंत्रालयाकडे सोपवण्यात आली. तर महाराष्ट्रात आबाद असेल की असंतोष? अर्थातच असंतोष. नेमकं तेच लडाखमध्ये घडत आहे. जम्मू आणि काश्मीर या 2 विभागांचं मिळून एक राज्य करण्यात आलं, परंतु लडाख हा केंद्रशासित प्रदेश करण्यात आला. लडाखला राज्याचा दर्जा द्यावा आणि संविधानाची 6वी अनुसूची लागू करण्यात यावी या मागणीसाठी लडाखमध्ये मोर्चे निघत आहेत, उपोषणं, धरणी होत आहेत. घटनेच्या 370 कलमामुळे जम्मू काश्मीर राज्य भारतीय संघराज्यात एकात्म होत नव्हतं असा खोटा प्रचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याशी संबंधित संस्था, संघटना आणि प्रसार माध्यमांनी केला. 370 कलमामुळे देशाच्या ऐक्याला धोका आहे असं जनमानसावर म्हणजे बहुसंख्य हिंदूंवर ठसवण्यात आलं. भारतीय संविधानामध्ये विविध समूहांना सामावून घेण्यासाठी त्यांच्या स्वायत्ततेला मान्यता देणाऱ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जमातींसाठी संविधानात 5व्या आणि 6व्या अनुसूचींची तरतूद करण्यात आली आहे. संविधानाचा भाग 10
मधील अनुच्छेद 244 मध्ये अनुसूचित क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्र म्हणून नियुक्त केलेल्या विशिष्ट क्षेत्रांसाठी प्रशासनाची एक विशेष व्यवस्था आहे. संविधानाची 5वी अनुसूची आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम ही 4 राज्य वगळता भारताच्या इतर कोणत्याही अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासनाशी आणि नियंत्रणाशी निगडीत आहे. अनुसूचित क्षेत्रांना देशातील इतर क्षेत्रांपेक्षा वेगळ्या पद्धतीने हाताळायला हवं, कारण तिथे आदिवासी लोक राहतात. ते सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत. त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. 5व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेली प्रशासनाची जी वैशिष्ट्ये आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित क्षेत्रांची घोषणा करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. ते कोणत्याही क्षेत्राला अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करू शकतात. आणि राज्याचे कार्यकारी अधिकार तेथील अनुसूचित म्हणजे त्यामुळे स्टेट जे असतं, आता इथे एक आहे की बघा, राष्ट्रपती समजा घोषित करतात, याचा अर्थ राष्ट्रपती हा केंद्र सरकारच्या सांगण्यानुसारच वागतो. त्यामुळे अनुसूचित जाती जमातींच्या स्वायत्ततेसाठी केंद्र सरकारही वेळ पडल्यास राज्य सरकारमध्ये हस्तक्षेप करेल अशी ही तरतूद घटनाकारांनी करून ठेवलेली आहे. आता म्हणजे तो तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रपती स्वतः निर्णय घेतो, प्रत्यक्षात तो केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयावरच सही करतो. म्हणजे ही जी तरतूद आहे ही संविधानात करण्यात आली आहे. दुसरी संविधानातली तरतूद आहे ती म्हणजे 6वी अनुसूची. आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या ईशान्येकडच्या 4 राज्यांमधील आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाशी संबंधित आहे. 6व्या अनुसूचीमध्ये काही वैधानिक आणि न्यायिक अधिकार असलेल्या जिल्हा परिषदा आणि प्रादेशिक परिषदांसाठी तरतूद आहे. म्हणजे उदाहरणार्थ बोडोलँड ही जी म्हणतात ना, म्हणजे बोडो डिस्ट्रिक्ट कमिटी म्हणजे ट्रायबल कमिटी, ती जी आहे ही याच्यानुसार स्थापन करण्यात आहे, बोडो डिस्ट्रिक्ट काउन्सिल. ती ही जी काउन्सिल किंवा प्रादेशिक परिषदांची तरतूद आहे ती राज्यघटनेमध्ये आहे. या तरतुदीमुळे काय झालं, या तरतुदीमुळे नैसर्गिक संसाधनांवर कोणत्या आदिवासी समूहांचं काही प्रमाणात नियंत्रण प्रस्थापित झालं. उदाहरणार्थ आता मेघालयामध्ये मोठ्या प्रमाणावर दगडी कोळसा मिळतो, परंतु मेघालयातला दगडी कोळसा खणून काढायचा असेल तर ग्रामसभेच्या म्हणजे पारंपरिक व्हिलेज काउन्सिल तिकडची आपली निवडून आलेली पंचायत राज व्यवस्थेतली व्हिलेज काउन्सिल नव्हे, त्यांची जी पारंपरिक व्हिलेज काउन्सिल आहे त्याची मान्यता असल्याशिवाय कोणत्याही कंपनीला गावामध्ये खाणकाम करता येत नाही. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या राज्यातील आदिवासी क्षेत्रात बिगर आदिवासींना जमीन खरेदी करता येत नाही. आपली जमीन, नैसर्गिक संसाधनं, आपली वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती यांचं जतन संवर्धन करण्यासाठी लडाखी लोकांना लडाखचाही समावेश 6व्या अनुसूचित करायला हवा आहे अशी मागणी त्यांची आहे. मात्र केंद्र सरकार त्यांना दाद देत नाही आहे. कारगिलमध्ये घुसखोरांनी काही पर्वत शिखरं ताब्यात घेतली ही खबर सगळ्यात आधी जे पशुपालक आहेत त्यांनी भारतीय लष्कराला दिलेली होती. आज हेच पशुपालक स्वायत्ततेची मागणी करत आहेत. त्यांना राष्ट्रद्रोही, फुटीरतावादी अशी दूषणं द्यायला गोदी मीडिया, भाजप, संघ परिवार टपून बसलेलाच आहे. मात्र सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वामुळे त्यांची गोची झाली आहे. अन्यथा जे कोणी मोदी सरकारचे विरोधक ते देशद्रोही असतात असाच त्यांचा खाक्या असतो. शेतकरी आंदोलकांना खालिस्तानवादी ठरवण्यात आलेलं होतं. एक देश एक बाजारपेठ, एक देश एक निवडणूक, एक देश एक माता या एकजिन्सीपणाच्या राजकारणात सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेलं आंदोलन आपल्याला भारताच्या विविधतेचं जतन करण्याची कायम आठवण करून देतं. आपल्याला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा. हा एपिसोड शेअरही करा, लाईकही करा, जेणेकरून तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यामुळे इंडी जर्नल हा चॅनलही जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. या चॅनलला केवळ सबस्क्राईब करून भागणार नाही तर जॉईन नावाचं जे बटन दिसतंय ना त्याच्यावरही क्लिक करा, जेणेकरून आम्हाला या एपिसोडमध्ये जो खर्च येतोय, एक साधारणपणे 5-6 हजार रुपये खर्च येतो एका एपिसोडला, त्यातला थोडाफार तरी आमचा भार हलका होईल.